नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे राजापूरमधून। राजापूर ममदापूर परिसरात रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येवला नांदगाव महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। शेतकऱ्यांच्या या रास्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात वन्यजीव संवर्धन क्षेत्रात असलेल्या राजापूर ममदापूर या गावाच्या पंचकृषीमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून या क्षेत्रात हरणांचा वावर देखील मोठ्या प्रमाणावर आहे। रानडुकरांसह वन्यजीव पिकांची नासडी करत असल्याने शेतकऱ्यांना दुपारा पेरणीची वेळ आली आहे। वन विभाग व स्थानिक प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील कोणतीही दखल न घेतल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी येवला नांदगाव महामार्गावर राजापूर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। सुमारे 2 तास चाललेल्या या आंदोलनात दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या त्या पाहायला मिळाल्या। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, राजापूर। आज आम्ही रस्ता रोको का करत आहोत? या पुढे याच्या पाठीमागे 5-6 वर्षापूर्वी निवेदन देऊन बी फॉरेस्ट हे डुकराचा काही बंदोबस्त करते नाही, जाळी लावते नाही। त्याच्यानंतर आज भीतीला एवढ्या 20-25 गावाचे लोकांच्या शेताचे डुकरांनी सर्व मका फास्ट केलेली आहे, उकरून खाल्लेली आहे। दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे आमच्यावरती आणि लोकांनी शेतकऱ्यांनी 3-4 रुपये 5 रुपये टक्क्यांनी पैसे घेऊन आणि तरी दुबार पेरणी करावून तरी व्याजानंच पैसे काढून आता शेतकऱ्याला पेरणी करावं लागणार आहे। तरी डुकराचा बंदोबस्त करावा, नाहीतर इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू, रस्ता रोको। गेल्या 4 वर्षापासून आम्ही अनेक याला निवेदन देऊन फॉरेस्टांना मात्र आम्ही किती वेळा आंदोलन केले, पण फॉरेस्ट मात्र याची दखल घेत नाही। आमची इतकी नुकसान केली का आज आम्ही 3 रुपये टक्क्यानं बियाला पैसे घेतले, ते बी पेरले, डुकरांना सगळं येचून खाले। पहिली गोष्ट फॉरेस्ट दखल का घेत नाही? 2च वॉचमॅन इथं राहतात आणि बाकीचे मात्र आमचं पूर्वीचे फॉरेस्टर कारकून इंजिनियर यांच्यासाठी आम्ही मोठं वसतिगृह बांधलेले, यांची जागा आहे। हे मात्र इथं राजापूर परिसरात आज आम्हाला रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण फक्त एवढं आहे की गेल्या अनेक वर्षापासून रानडुकरांनी जो अवजोज घातलेला आहे, इतर पिकांचे जे नुकसान झालेले आहेत त्याच्यावर वन विभाग लक्ष देत नाहीये। रात्रीचे कर्मचारी त्यांनी वाढवण्यात यावे, जर समजा न वाढवल्यास येत्या 8 दिवसात त्यांनी ते तार कंपाऊंड जाळीचं न केल्यास येत्या 8 दिवसात आम्ही आमरण उपोषण करू किंवा त्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची दाट शक्यता आहे। जर एखाद्या आत्महत्या सुद्धा करू शकतो शेतकरी। आता कित्येक शेतकऱ्यांचे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।